हॅलो हाय फ्रेंड्स. तर आज आपण पैसा आणि चलन हा नेक्स्ट इकॉनॉमिक्सचा टॉपिक आपण डिस्कस करूया. आता या टॉपिकमध्ये आपल्याला सर्वप्रथम काय माहीत पाहिजे, तर फ्रान्सिस वॉकर यांनी पैशाला काय म्हणलेलं बघा, मनी इज व्हॉट मनी डज. हे लक्षात ठेवायचं. आयोगाने या बीटवर क्वेश्चन विचारलेला, म्हणजे पैसा जे कार्य करतो तोच पैसा असतो. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवलं तर बरं होईल, मनी इज व्हॉट मनी डज असं लक्षात ठेवायचं. मग फ्रान्सिस वॉकर यांचं अनेक महत्त्वाचं काम म्हणजे काय, तर यांनी काय केलं होतं, पैशाचे कार्य म्हणजे पैशाची कार्यांचं वेगवेगळ्या गटामध्ये विभाजन केलं होतं. जसं की प्राथमिक कार्य, द्वितीयक कार्य आणि अनुषंगिक कार्य. म्हणजे फ्रान्सिस वॉकर यांनी काय केलेलं, तर पैशाचं त्याच्या कार्यानुसार वर्गीकरण पण केलेलं होतं. मग आता पैशाच्या व्याख्येबद्दल जर बोलायचं म्हटलं तर खाली एक आपल्याला चार्ट आहे बघा, तो पण इम्पॉर्टंट आहे बघा. तर वॉकरनं जी डेफिनेशन केली होती पैशाची, ती कशाच्या बेसवर केली होती, फंक्शन ऑफ मनी म्हणजे काय, कार्य आधारित. म्हणजे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. म्हणजे फ्रान्सिस वॉकर आलं तर काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही, कार्य आधारित. त्याच्यानंतर पैशाची व्याख्या ॲक्सेप्टन्स बेस्ड म्हटलं, म्हणजे स्वीकृती आधारित म्हटलं तर त्याच्यासाठी बघा रॉबर्टसन, सेलिगमन, केन्स आणि हॉट्रे नावाचे सायंटिस्ट आहे. यांनी काय केली होती, पैशाची जी डेफिनेशन आहे ती स्वीकृतीच्या आधारे केली होती, म्हणजे ॲक्सेप्टन्स बेस्ड डेफिनेशन केली होती. आणि क्राउथर होते त्या इकॉनॉमिस्टनं काय केलं होतं की कार्य आणि स्वीकृती या दोघांच्या आधारावर पैशाची व्याख्या केली होती. इतकं लक्षात ठेवायचं. ओके. आता इथं थोडं काही काय आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता बघा इथं पर्चेसिंग वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याची पर्चेसिंग पॉवर असलेली सामान्य स्वीकृत वस्तू म्हणजे पैसा, असं सेलिगमननं म्हणलेलं. आपण काय लक्षात ठेवायचं की सेल म्हणजे काय करतो, सेलिगमन यांनी काय केलं, वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याची पर्चेसिंग पॉवर लक्षात ठेवायचं. म्हणजे कीवर्ड्स कुठला लक्षात ठेवणार आहे तुम्ही, सेलिगमन जर आले तर तिथं पर्चेसिंग पॉवर नावाचा जो वर्ड आहे तो आपण तिथं फाइंड करायचा. म्हणजे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे, पूर्ण डेफिनेशन लक्षात ठेवायची गरज नाही. काय लक्षात ठेवणार, पर्चेसिंग पॉवर म्हटलं तर सेलिगमन हे नाव लक्षात ठेवायचं. वॉकर म्हटलं तर काय म्हणायचं, मनी इज व्हॉट मनी डज, इतकंच लक्षात ठेवायचं. मग आता पैशाच्या व्याख्येमध्ये जर ॲक्सेप्टन्स अँड फंक्शन बेस म्हटलं तर क्राउथर नावाचे सायंटिस्ट आहे. आता क्राऊ म्हणजे कावळा आपण असं म्हणू शकतो, क्रो. ओके ना. मग तो कसा असतो, तो मांस पण खातो आणि म्हणजे आपले व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन म्हणजे मिक्स्ड त्याचं हे आहे, पॅटर्न ऑफ न्यूट्रिशन आहे. म्हणजे तो दोन्ही पण खातो. म्हणजे आता क्राउथर आपण लक्षात ठेवू शकतो की त्यानं दोघांच्या ह्यानं डेफिनेशन केली होती पैशाची, कार्य आधारित आणि स्वीकृती आधारित, असं काहीतरी लक्षात ठेवायचं आतरंगी, म्हणजे लक्षात राहतं. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता नेक्स्ट पॉईंट म्हणजे फ्रान्सिस वॉकर यांनी जे पैशाचे विभागणी केली होती वेगवेगळ्या गटामध्ये, 3 गटामध्ये. म्हणजे काय, प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि अनुषंगिक. आता ही इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायचं बरं का. आता बघा, प्राथमिक कार्य म्हटलं तर कीवर्ड काय लक्षात ठेवायचं, एम लक्षात ठेवायचं. प्राथमिक कार्य म्हटलं तर एम. आता पहिलं एम काय आहे, मीडियम ऑफ एक्सचेंज, इतकंच लक्षात ठेवायचं. म्हणजे पैसा काय आहे, तर विनिमयाचं माध्यम आहे. ओके, साधन आहे, म्हणजे मीडियम ऑफ एक्सचेंज. आणि सेकंड काय आहे बघा, मेजर ऑफ व्हॅल्यू, म्हणजे मूल्यमापन करण्याचं साधन आहे. ही पैशाची 2 कसली कार्ये आहेत, तर प्राथमिक कार्ये आहेत. एक्झामसाठी तुम्ही काय लक्षात ठेवायला पाहिजे, म्हणलं तर ते प्रायमरी फंक्शन ऑफ मनी आलं. म्हणजे काय, प्राथमिक कार्य काय आलं, तर मीडियम ऑफ एक्सचेंज आणि काय, मेजर ऑफ व्हॅल्यू, इतकं लक्षात ठेवायचं. ते बाकीचं ते काय वाचत बसायचं नाही एक्झामसाठी. मग आता पुढे जर गेलो, दुय्यम कार्यामध्ये एस लक्षात ठेवायचं. एक काम काय, स्टोअर ऑफ व्हॅल्यू, म्हणजे पैशाचं काम काय, मूल्याचं संग्रहण करणे, म्हणजे मूल्य संग्रहण करणे. आणि सेकंड काम काय, स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट, म्हणजे अस्थगित देयमान आहे. म्हणजे आपली जे लोकांची देणी असतात त्याचं ते एक साधन आहे, उधारी वगैरे आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. म्हणजे काय लक्षात ठेवणार, प्राथमिक कार्य म्हटलं तर लक्षात ठेवायचं, मेजर ऑफ व्हॅल्यू, आणि काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही, तर मीडियम ऑफ एक्सचेंज आहे ते. म्हणजे सेकंडरी कार्य आहे, म्हणजे कसं आहे ते दुय्यम कार्य आहे. म्हणजे काय,
स्टोअर ऑफ व्हॅल्यू अँड स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट असं त्याला म्हणायचं. आणि जी अनुषंगिक कार्य आहे त्याला बोल्ड म्हणलं आहे बघा. बोल्ड नावाचा आपण ॲक्रोनियम तयार केलेला आहे. बोल्ड म्हणजे काय, त्याच्यामध्ये पहिलं बी आहे बघा, बेसिस ऑफ क्रेडिट आहे. म्हणजे काय, तर पैसा हा पत आधाराचं काम पण करतो. हे पैशाचं कसलं कार्य आहे, अनुषंगिक कार्य आहे. त्याच्यानंतर ऑप्शन बिअरर म्हणजे पर्याय निर्माता, म्हणजे पर्याय निर्माण करतोय पैसा. आणि तिसरं काम काय आहे बघा, लिक्विडिटी टू वेल्थ म्हणजे संपत्तीला काय करतो तो, लिक्विडिटी म्हणजे तरलता प्रदान करतोय. आणि लास्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम म्हणजे उत्पन्नाचं तो वितरण पण करतोय. एक्झामसाठी काय लक्षात ठेवायचं आहे, प्रायमरी फंक्शन म्हटलं तर MM लक्षात ठेवायचं, मीडियम ऑफ एक्सचेंज अँड मेजर ऑफ व्हॅल्यू. सेकंडरी फंक्शन म्हटलं तर SS लक्षात ठेवणार आपण, स्टोअर ऑफ व्हॅल्यू अँड स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट. आणि ॲन्सिलरी फंक्शन्स किंवा त्याला आपण कंटिंजंट फंक्शन्स असं पण म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये बोल्ड लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट बी फॉर बेसिस ऑफ क्रेडिट, ओ म्हणजे ऑप्शन बिअरर आहे, एल म्हणजे लिक्विडिटी टू वेल्थ आणि डी म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. इतकं लक्षात ठेवायचं. ओके, चला पुढे जाऊया आपण. आता आपण जे आता क्रिप्टोकरन्सी नावाचं ब्लॉकचेन एक ऐकत असतो सारखं वारंवार. आता ही जी क्रिप्टोकरन्सी आहे ती बघा, पहिल्यांदा क्रिप्टोकरन्सी हा शब्द पहिल्यांदा 1998मध्ये त्याचा कॉईन केला होता बघा. वै दाई नावाचे एक कोणतर गृहस्थ होते, त्यांनी केला आहे बघा क्रिप्टोकरन्सी, वै दाई. त्याच्यानंतर 2009ला पहिली क्रिप्टोकरन्सी कोणती आली, बिटकॉईन. आणि ती कोणी आणलेली बघा, सातोशी नाकामोटो नावाचे ते जपानमधले एक गृहस्थ होते. ओके, हे ॲनोनमस व्यक्ती आहे, अजून त्यांचा म्हणजे कोण होते ते आपल्याला फाइंड आऊट झालेलं नाही. म्हणजे बघा 1998ला पहिल्यांदा शब्द कॉईन केला क्रिप्टोकरन्सी कोणी, वै दाई यांनी. आणि 2009ला पहिली क्रिप्टोकरन्सी आली, कोणती आली, बिटकॉईन आली बघा, बिटकॉईन. ओके, याच्यामध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वापरलेली असते, म्हणजे सिक्युर्ड असतं खूप हे. आणि हे कसं आहे, डिसेंट्रलाइज्ड आहे. म्हणजे ह्याच्यावर कसं आहे, डिमांड आणि सप्लायवर क्रिप्टोकरन्सीचं रेट्स ठरवले जातात. जे आपले देशाचे राष्ट्रीय बँकेने निर्गमित केलेलं जे चलन असतं ते कसं असतं, केंद्रीकृत असतं. म्हणजे काय, त्याच्यावर कंट्रोल राहतो तो जी मध्यवर्ती राष्ट्रीय बँक आहे, म्हणजे जसं भारताच्या केसमध्ये RBI असेल, ओके, किंवा फेडरल बँक ऑफ USA असेल, किंवा चायनाची बँक आहे. म्हणजे ह्या ज्या प्रत्येक देशाच्या ज्या सेंट्रल बँक आहेत ते काय करत असतात, केंद्रीकृत करत असतात. परंतु क्रिप्टोकरन्सी इज अ टाईप ऑफ डिसेंट्रलाइज्ड करन्सी आहे, म्हणजे विकेंद्रीकृत केलेली ही एक चलन आहे. म्हणजे काय, याचं जे व्हॅल्यू असणार आहे किंवा रेट असणार आहे, इट डिपेंड्स ऑन सप्लाय अँड डिमांड, म्हणजे मागणी आणि पुरवठ्यावर तो डिपेंड असणार आहे त्याची व्हॅल्यू. ओके, चलो एक्झामसाठी इतकंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये कसं, क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेन असल्यामुळं कसं होतं आहे, सिक्रेसी राहते. म्हणजे एंड टू एंड कसं होतं, जो व्यक्ती आहे ते कसं राहतं, प्रायव्हसी मेंटेन ठेवली जाते. ओके, चलो. नॉर्मली आपल्या गव्हर्मेंट बँक्समध्ये आपण जर कोणता व्यवहार करत असेल तर तिथं आपल्याला पॅन कार्ड, आधार कार्ड याच्यामुळं काय होतं, ते आपली तिथं प्रायव्हसी वगैरे ब्रीच होत असते. चला, आता इथं काही लक्षात ठेवायची गरज नाही. नेक्स्ट, आता सुभाष गर्ग नावाची एक समिती आपण 2017ला स्थापन केली होती आभासी चालनाबद्दल वगैरे. ओके, इतकं लक्षात ठेवू आपण. वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत तिथं बघा क्रिप्टोकरन्सीज, बिटकॉईन, डॉजेकॉईन वगैरे आहेत. ओके, आता भारतीय नाण्यांचा इतिहास पण काय लक्षात ठेवायचं, त्याच्यावर काय आपल्याला गरज नाही, आपण जाऊ पुढं. आता इथे एक फॅक्ट लक्षात ठेवायचं आपल्याला, ग्रेशम नावाचे एक इकॉनॉमिस्ट होते, त्यांनी एक लॉ दिला होता बघा, वाईट पैसा चांगल्या पैशाला दूर करतो, असं लक्षात ठेवा. ओके, म्हणजे आपल्याला असं येऊ शकतं की हे सेंटेन्स देणार, वाईट पैसा चांगल्या पैशाला दूर सरतो, कोणता रूल आहे, तर ग्रेशम्स लॉ, असं लक्षात ठेवू आपण. चलो आगे. नेक्स्ट आपल्याला इथं एक बीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बघा, दशमान पद्धत कधी अस्तित्वात आली, म्हणजे डेसिमल जी आपली मेथड आहे, तर डेसिमल सिस्टम कधी आली भारतामध्ये, तर 1 एप्रिल 1957. आता डेसिमल किंवा दशमान पद्धत म्हणजे काय, तर 1 रुपया बरोबर 100 पैसे. याच्या आधी आपण कसं करायचो, 1 रुपया म्हणजे 64 पैसे वगैरे ते
असायची व्हॅल्यू. परंतु आपण 1 एप्रिल 1957 पासून काय केलं, दशमान पद्धत स्वीकारली आणि त्याच्या अंतर्गत आपण काय केलं, 1 रुपयाबरोबर आपण 100 पैसे असं त्याचं आपण मूल्य साधारणतः आपण त्याचं ठेवलेलं. त्याच्यानंतर बघा आपण 10 रुपयाचा जो कॉईन बघतो, आता त्याचं डिझाईन कोणी केलं होतं बघा, डी उदय कुमार नावाचे एक व्यक्ती होते 2010 साली. ओके, लक्षात ठेवा. सॉरी ते आरचं चिन्ह दिले वाटतं, म्हणजे रुपीजचं जे चिन्ह आहे का नाही, ते 2010 साली डी उदय कुमार यांनी ते हे केलं होतं, सजेशन दिलं होतं ते. नेक्स्ट आता ह्या पेजवर काय लक्षात ठेवायची गरज नाही. हां, इथं आता एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. केन्स जे एक इकॉनॉमिक्समधलं एक मोठं नाव आहे, त्याच्यामध्ये त्यांनी पैशाची मागणी का होत असते, तर केन्स यांनी त्याच्यासाठी 3 कारणं सांगितली होती. म्हणजे पैसा का त्या डिमांड आहे पैशाची, तर त्यांनी काय सांगितलं होतं की व्यवहारासाठी पैसा लागतो, म्हणजे ट्रान्झॅक्शन पर्पजला लागतो. त्याच्यानंतर दक्षता हेतू म्हणजे काय, सिक्युरिटी पर्पजसाठी लागतो. आणि सट्टेबाजी म्हणजे स्पेक्युलेशन्स. म्हणजे तीन कारणं लक्षात ठेवायची. ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे आयोगाचा. म्हणजे केन्सने पैशाची मागणीबद्दल, म्हणजे पैशाची मागणी का होते याच्यासाठी 3 सांगितलेले कारण. पहिलं काय सांगितलेलं, तर पर्पज ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, व्यवहाराच्या हेतूनं होतं. त्याच्यानंतर दक्षता हेतूनं होतं आणि सट्टेबाजीच्या हेतूनं होतं. लक्षात ठेवाल तुम्ही. ओके, चलो आगे. तर नेक्स्ट पेजवर आपल्याला इथं काय एक्झामसाठी आपल्याला महत्त्वाची नाही गोष्ट, ह्या पेजवर आपल्याला एक्झामसाठी खूप महत्त्वाची एक गोष्ट आहे. आयोगाचा प्रश्न पण याच्यावर आलेला, तो आहे बघा. आता भारतामध्ये जर आपण जर चलनाचा जर विचार केला तर मिनिमम रिझर्व्ह सिस्टम आहे भारतामध्ये काय आहे, मिनिमम रिझर्व्ह सिस्टम आहे. म्हणजे त्याला काय म्हणते ती किमान निधी पद्धत. आता किमान निधी पद्धत, या किमान निधी पद्धतीमध्ये काय केलं जातं बघा, तर सिक्युरिटी म्हणून आपण काय करतो, 200 करोड म्हणजे 200 करोडची आपली सिक्युरिटी असते चलनाला. एक्झामसाठी काय लक्षात ठेवायचं आहे, भारतामध्ये आत्ता कोणती पद्धत चालू आहे, तर किमान निधी पद्धत चालू आहे. म्हणजे काय, मिनिमम रिझर्व्ह सिस्टम. आता ह्या मिनिमम रिझर्व्ह सिस्टममध्ये काय केलेलं असतं बघा, RBIकडे काय केलेलं असतं, 200 कोटी रुपयाचा निधी असतो आणि तो 200 कोटी सिक्युरिटी कशाच्या स्वरूपामध्ये ठेवली जातं, तर 115 कोटी, त्या 200 पैकी 115 कोटी रुपयाचं सोनं असतं आणि 85 कोटी रुपयाचं काय असतं, तर परकीय सरकारचे कर्ज रोखे म्हणजे फॉरेन सिक्युरिटी एक्सचेंज असतात, ते फॉरेन सिक्युरिटी असतात. ओके, काय लक्षात ठेवणार, भारतात जी बघा तारीख पण दिली बघा, 6 ऑक्टोबर 1956ला, 56 पासून आपण मिनिमम रिझर्व्ह सिस्टम भारतात आहे. म्हणजे काय आहे, तर किमान निधी पद्धत. तर याच्यामध्ये आपण 200 कोटी रुपयाचा निधी ठेवतो. या 200 मध्ये पण 115 कोटीचं सोन्याच्या स्वरूपामध्ये आणि 85 करोड आपण काय करतो, तर परकीय राष्ट्रांच्या कर्ज रोख्यांच्या स्वरूपामध्ये असतं. इतकं लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट पुढं गेलो आपण. आता आपल्याला अजून एक गोष्ट माहीत पाहिजे. 1 रुपयाची जी नोट असते ते आपल्या अर्थ मंत्रालय जे आपलं फायनान्स मिनिस्ट्री त्याच्याद्वारे छापलं जातं. म्हणजे त्याच्यावर जी सही असते ते वित्त मंत्रालयाच्या सचिवांची असते. आणि 1 रुपयाची नोट सोडून इतर सर्व नोटा हे आपलं काय करत असते, RBI काय करत असते, तर त्याची छाप करत असते. त्यामुळे त्याच्यावर गव्हर्नर ऑफ RBIची साईन असते. ओके, चलो. आता हा टेबल एक्झामसाठी आपल्याला महत्त्वाचा आहे. ह्याला म्हणलं जातं विमुद्रीकरण म्हणजे काय, डिमॉनिटायझेशन. म्हणजे पैसे आपण मध्ये आपण बघितलेलं 500, 1000च्या नोटा वगैरे बंद झाल्या होत्या. त्याच्यानंतर काय झालं होतं, 2000ची नोट पण बंद झाली मध्येच. ओके, मग ते त्याला म्हणलं जातं डिमॉनिटायझेशन किंवा त्याला म्हणलं जातं विमुद्रीकरण. म्हणजे काय, ठराविक काळामध्ये काय करायचं, त्या चलनी नोटा बंद करायचं. ओके, आता पहिलं विमुद्रीकरण कधी झालं होतं बघा, 1946 म्हणजे आपल्या बिफोर इंडिपेंडन्स झाले, म्हणजे स्वातंत्र्य व्हायच्या आधी एकदा झालं, म्हणजे 1946ला. त्यावेळेस बघा 500, 1000 आणि 10,000च्या नोटांवर काय केलं होतं, विमुद्रित केल्या होत्या. त्याच्यानंतर 78ला झालं, 78ला 1000, 5000 अँड 10,000 म्हणजे 1000, 5000 आणि 10,000च्या नोटा बंद झाल्या. त्याच्यानंतर बघा 16ला झालं. बघा
46, 78 अँड 2016. आता आपल्याला हे 2016चे आणि 23चं आपल्याला माहीत आहे. 2016ला आपण काय केलं की 500 आणि 1000च्या नोटा आपण काय केल्या होत्या तर छापण्यासाठी बंदी केल्या होत्या. नवीन आपण नोटा छापल्या त्याच्या जागी. आणि 23ला बघा 19 मे 23ला 2000ची नोट पण आपण बंद केलेली होती. हे 3 कधी झालं वगैरे लक्षात ठेवायचं. ओके, आता मागच्या 2 आपण लक्षातच पाहिजे. कोणत्या 2016ला त्यावेळेस बघा पंतप्रधान आपले नरेंद्रजी मोदी होते, गव्हर्नर होते उर्जित पटेल, फायनान्स मिनिस्टर अरुण जेटलीजी. त्याच्यानंतर 2023ला गव्हर्नर होते शक्तिकांत दास, वित्तमंत्री होत्या निर्मला सीतारामनजी आणि प्राईम मिनिस्टर होते नरेंद्र मोदीजी. ओके, आता नॉर्मली विकेंद्रीकरण का होतं ह्याच्यावर रिटर्नमध्ये प्रश्न पण येऊ शकतो. तर याचा उद्देश काय असतो तर जे ब्लॅक मनी वगैरे आहे तर त्या ब्लॅक मनीला कंट्रोल करण्यासाठी हे नॉर्मली त्याचं कारण दिलं जातं सरकारकडून वारंवार. ओके, चला आता नेक्स्ट आपल्याला काय माहीत पाहिजे. आपली सुभाष गर्ग समिती आपण बघितलेली मगाशीच की डिजिटल करन्सी किंवा त्याला काय म्हटलं जातं आहे आभासी चलनासंबंधी भारतामध्ये सुभाष गर्ग नावाची समिती स्थापन केली होती. ओके, आता जगामध्ये ट्युनिशिया नावाचा पहिला देश आहे बघा, त्यानं वैध डिजिटल चलन प्रस्तुत केलं होतं. इतकं लक्षात ठेवायचं. बाकीचं काही रीड करत बसायचं नाही ह्या बुकमधून. ओके, आपल्याला एक्झाम क्लिअर करण्याची मतलब आहे, त्यामुळं एक्झामची नीट समजायची आणि तितकंच रीड करायचं. ओके, होपफुली तुम्हाला ह्या छोट्याशा लेक्चरचा फायदा होत असेल. आता लास्ट एक पॉईंट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता बघा पैशाबद्दल वेगवेगळ्या नाही हा नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण कवर करूया. ओके, आज साठी इतकंसं सफिशियंट आहे. थँक्यू सो मच. रिव्हिजन करा आणि काही डाऊट असतील तर यू कॅन कमेंट ॲज वेल ॲज. ओके, थँक्यू.